हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं अश्विनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही सायनवरून बस पकडली आहे कोकणात जायला. आमची ना ॲक्च्युली आमची पिंपळेश्वर नावाची बस होती, जी सायनला होती आमची. पहिल्यांदा पहिल्यांदा असं झालं की आमची एकदम ऑन टाईम बस होती आणि मस्तपैकी आम्ही बसलो आणि सेटल झालो. खूप ऊन आणि खूपच गरम होत आहे बाहेर, त्याच्यामुळे खूप एक्झॉस्ट झाल्यामुळे मी थोडा वेळ पॉज घेतला होता. आता ओके झाली आहे, थोडं खाल्लं आहे, त्याच्यामुळे एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय. थोडं मी परत व्हिडिओ बनवायला मोबाईल हातात घेतला. तर आता आमची मोस्टली 5-5:30 वाजता देवघर नावाच्या बस स्टॉपजवळ आमची गाडी येणार आहे आम्हाला घ्यायला. आम्ही एका होमस्टेला जाणार आहोत राहायला. तर मी उद्या सकाळी दाखवेन तुम्हाला की होमस्टे कोणता आहे, काय नाव आहे वगैरे. व्हिडिओ करत राहील आणि तुम्हाला मी अपडेट देत राहील. आतासाठी बाय बाय, टेक केअर. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही फायनली आता आलेलो आहोत देवघर साईडला, म्हणजे गुहागरच्या अलीकडे आहे, म्हणजे एक 15-20 मिनटं अगोदर. तर देवघरला आम्ही एक गांगुर्डे म्हणून मॅडम आहेत BBNGच्या, तर त्यांचा इथे छान होमस्टे आहे. देवघर होमस्टे म्हणून होमस्टे इकडे आहे. येस, देवघरापासून 10 मिनिटं आतमध्ये. हां, आणि खूप छान आहे, म्हणजे असं घरचा फिलिंग येत आहे. असं सिम्पल छान असं घर आहे असं, आणि आजूबाजूला सगळीकडे ग्रीनरी आहे. तर आता बाहेर पडणार आहोत फिरायला. आम्ही आल्यावर तेव्हा पहिले आम्ही झोपून घेतलं, कारण की आम्हाला रात्री नीट झोप लागली नाही बसमध्ये. तर आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि आता वाजले आहेत 11 आणि आम्ही आता छान फिरणार आहोत. तर काय काय फिरणार आहोत तेही दाखवणार आहे, आणि इथलं होमस्टेचा वातावरण हां ते पण आपण बघूयात. हे बघा, आमच्या रूमच्या बाहेरचा हा परिसर आहे. सध्या खूप ऊन आहे, आता उन्हाळा सुरू असल्यामुळे छान असं बाहेरचं वातावरण आहे. हे खूपच चटके भेटत आहेत बाहेर, आणि हे छान असं बाहेर आहे ना, खाली सदाफुलीची झाडं लागलेली आहेत मस्तपैकी. आणि हे होमस्टे आहे आमचं. खूप सिंपल आणि छान असं घराचा टच दिलेला आहे त्यांनी. मध्ये शिवाय अजून खोली आहे एक, जिथे 2 ते 3 माणसं आरामात झोपू शकतात. शिवाय इथे वॉशरूम आहे. बाहेर गेलो असं सुखद करणारी हिरवळ आपल्या डोळ्याला दिसते. बेसिक इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर ना, ह्या दाराच्या मागे लिहिलेलं आहे आमराई म्हणून. त्यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि वेबसाईट देखील आहे. हे ॲड्रेस दिलेला आहे, विलेज देवघर, तालुका गुहागर, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. जर कोणालाही यायचं असेल कोकणामध्ये तर नक्कीच तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. रूमच्या बाहेर मस्त काजू ठेवलेले आहेत ह्यांनी. मस्त वाटते. सध्या आता ऊन असल्यामुळे थोडं डोळ्यांना त्रास होतोय, अदरवाईज खूपच सुंदर वाटतंय. मस्त मी जाम खातो. कोकणातला पहिल्यांदा आम्ही रानमेवा खाल्लाय.
आणि इथे बघून खा. लपून का खातोय? छान आहे. संजय मोरे सुकन्या मोरे छान. इथे सगळ्यांना प्लॉट सेल करायला सुद्धा आहेत. छान आंबे लागलेले अगदी हाताशी आहे. हा बोचत नाहीये. हे सगळे प्लॉट सेल झालेले आहेत त्यांचे. आणि हा जो पोर्शन आहे हा सेलचा बाकी आहे. छान असं शुभचिन्ह पण ठेवलेली आहे, त्याच्यामुळे खूपच येताना पॉझिटिव्ह वाईब्स येतात आपल्याला. छान. हे इथे दिलेलं आहे स्टेट 2 किलोमीटर्स अंतरावर आमचा प्रोजेक्ट सुरू आहे, असा त्यांचा एक छान पोस्टर असा लावलेला आहे. अधिक माहिती हवी असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. खूपच सुंदर एरिया आहे. म्हणजे एखादा कपल असेल, त्यांना जर छान एकांत हवा असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता. आणि आम्ही पण आज पहिल्यांदाच आलेलो आहोत, तर खूपच छान मस्त वाटलं. एकदम शांतता वाटली छान. आणि ती गरज असते आपल्या मुंबईकरांना. आता आम्ही चाललो आहे वेळणेश्वर, परत असे 2-4 ठिकाणं आहेत, गुहागरचं बीच वगैरे, परत 2-4 असे अजून स्पॉट्स आहेत, तर ते पण आम्ही फिरू. आणि मग ते फिरताना तुम्हाला दाखवणारच आहेत आम्ही की काय काय फिरतोय. येऊन वेगळ्याच विटा आहेत ह्या. काय चलो फायनली आम्ही गाडीमध्ये बसलोय. पहिले कुठे जाणार आहोत? पहिले हेदवी, नंतर वेळणेश्वर. ओके चालेल. आम्ही आता श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरात आलेलो आहोत, हेदवी मंदिर. कोकणातल्या मंदिरांचे विशेष म्हणजे खूपच सिंपल, सोबर आणि असे रंगीबेरंगी रंगांमध्ये बनवलेलं मंदिर असतात. आणि आजूबाजूला हिरवंगार असतं, एकदम छान. आणि आजूबाजूला खरंच खूप शांतताही असते, स्वच्छता मेंटेन केलेली असते. आता आम्ही ना जोगळेकरांकडे घरगुती छान जेवण मिळतं असं आम्ही ऐकून आहे, तर आम्ही तिथे आलोय. बघूयात आता जेवण आम्ही जेवतो, कारण सकाळी नीट नाश्ता झालेला नाही आहे, त्याच्यामुळे आता पोटभर जेवणार आहोत आम्ही.
अशी मेस आहे, आजूबाजूला ओपन छान हिरवळ आहे, फॅन खाली द्यावा. आणि ताजं गरम आणि उत्तम असं चवदार जेवण मिळतं. तुम्ही नक्कीच इथे या, गुहागरलाच आहे. फायनली आम्ही गुहागरच्या बीचवर आलेलो आहोत. थोडंसं ऊन आहे, पण तरी आम्ही आता आलोत फायनली, कारण की आता जवळजवळ 4 वाजायला आले. बऱ्यापैकी ऊन हळूहळू कमी होईल, तर आम्ही छान आता पाण्यात जातोय. खूप नाही, पण थोडं तरी ओलं ऊन येतोय. कोकणात आलं आणि बीचवर नाही गेलं असं होणार नाही. मचावतोय सुश्रुत, लक्ष नाहीये. भरती चालू झालेली आहे आणि मला ऍक्च्युली गरज होते ते पाणी बघून, त्याच्यामुळे मी थोडं किनाऱ्यावरच मजा घेते माझी. सुश्रुत मात्र थोडासा पुढे गेलेला आहे. त्याला मात्र मी सांगितलेलं आहे सूचना, बायकोच्या सूचना, बाबा सांभाळून पुढे जा, थोडंसं भरती आहे म्हणून. छान वाटतंय, मस्त वाटतंय. असं ग्रीनरी आजूबाजूला आहे छान, आणि सनसेट सुरू होणार आहे. सुश्रुत आलो 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 आलो. हे चप्पल सुश्रुत, डोंट गो. हे चप्पल बघ, ही बघ. चप्पल त्या घोडा गाडीवर बसायचंय मला सुश्रुत. हो, हा विचारते. चप्पल आता सोडू नको.